हिंदी सिनेमात एक मूवी खूप फेमस आहे, टेबल नंबर 21। त्याचप्रमाणे आता धुळ्यातील एका खोलीचा 102 क्रमांक सध्या खूप व्हायरल होतोय। कारण धुळेमधील गुलमोहर या विश्रामगृहात खोली क्रमांक 102 मध्ये 10-20 लाखांची नाही तर तब्बल 1,84,00,00,000 रुपयांची रोकड सापडली आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे। याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ही रूम ज्या व्यक्तीच्या नावाने बुक होती ती व्यक्ती दुसरी कोणी नसून जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए आहेत असा दावा केला जातोय। 102 क्रमांकाच्या या खोलीमध्ये एवढी मोठी रोख रक्कम आली कुठून, तसेच हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। राज्यात विविध विकास योजना राज्य सरकार राबवत असते। या विकास कामांसाठी तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी निधी राज्य सरकारकडून दिला जातो। राज्य सरकारकडून मिळालेल्या या निधीचा वापर मतदारसंघातील विकास कामांसाठी व कल्याणकारी योजना राबवण्यासाठी करणे अपेक्षित असते। राज्य सरकारकडून विकास कामांसाठी आलेल्या या निधीचा योग्य वापर झाला का, तसेच मतदारसंघात विकास कामांसाठी आणखी अंदाजित निधी लागत असेल अशा प्रकारच्या कामांसाठी राज्य सरकारची अंदाज समिती प्रत्येक मतदारसंघात फिरत असते। अशा प्रकारची 12 आमदारांची अंदाज समिती विधिमंडळाने धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांसाठी तयार केली होती। विधिमंडळाने तयार केलेली ही अंदाज समिती धुळे मतदारसंघात जाणार होती। धुळेमध्ये त्यांच्या राहण्याची सोय देखील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात केली होती। सर्व काही सुरळीत व नियमाप्रमाणे होणार होतं। अशातच धुळे येथील उबाटा गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांना एक माहिती मिळते। अंदाज समितीला विश्रामगृहात शासकीय अधिकाऱ्यांकडून मोठी रोकड मिळणार असल्याची। या संदर्भात अनिल गोटे हे पोलिसांना देखील संपूर्ण माहिती देतात, परंतु सुरुवातीला पोलीस या प्रकरणाकडे लक्ष देत नाही। त्यानंतर अनिल गोटे स्वतः गुलमोहर शासकीय विश्रामगृहाबाहेर जातात व तिथेच ठिय्या मांडून बसतात। माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते देखील हळूहळू त्यांच्याबरोबर विश्रामगृहाबाहेर यायला जमा होतात। ही परिस्थिती पाहिल्यानंतर पोलीस देखील या प्रकरणात लक्ष देतात व विश्रामगृहाबाहेर हजेरी लावतात। त्यानंतर पोलीस या खोलीचे कुलूप तोडतात व खोलीत शिरतात। आतमध्ये शिरल्यानंतर अनिल गोटे यांनी सांगितलेली माहिती खरी ठरते। त्या खोलीमध्ये मोठी रोख रक्कम पोलिसांना मिळते। पोलिसांना मिळालेली ही रक्कम एवढी मोठी होती की पोलीस ही रक्कम मोजण्यासाठी 3 मशीन बोलावतात। तसेच 3 मशीन मिळून देखील ही कॅश मोजण्यास 6 तास लागतात। रात्रभर हा गोंधळ असाच विश्रामगृहात सुरू असतो। अखेर खोलीत मिळालेली रक्कम मोजल्या जाते। ही रक्कम होती 1,84,00,000 रुपयांची। यावेळी अनिल गोटे हे रात्रभर विश्रामगृहातच उपस्थित असतात। विश्रामगृहात मिळालेली 1,84,00,000 रुपयांची ही रक्कम इतर कोणासाठी नाही तर जिल्ह्यात येणाऱ्या विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी होती असा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केला। ज्या खोलीमध्ये ही रक्कम सापडली ती खोली या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांच्या नावाने बुक करण्यात आली होती असा दावा देखील अनिल गोटे करतात। मतदारसंघातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी विधिमंडळाची ही समिती आली होती, परंतु मतदारसंघात कुठल्याही प्रकारची विकास कामे झालेली नव्हती। शासकीय अधिकाऱ्यांनी विकास कामांसाठी व योजनांसाठी आलेले पैसे खाल्ले होते। त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांकडून या समितीने पैशाची मागणी केली असे अनिल गोटे यांनी आरोप केले आहेत। एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांना एकूण 15 कोटी जमा करण्यास सांगितले होते। यातील 5 कोटी विश्रामगृहात देण्यात येणार होते असा खुलासा देखील अनिल गोटेंनी केलाय। या प्रकरणासंदर्भात सध्या अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आलाय। तसेच खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी SIT गठीत करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील दिले आहेत। विधिमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित जर होत असतील तर आम्ही ते सहन करून घेणार नाही।
विधिमंडळाने स्थापित केलेल्या समितींची वेगळी गरिमा व मान असतो, जो राखला गेला पाहिजे. त्यामुळे धुळे प्रकरणात दूध का दूध व पाणी झालं पाहिजे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. या प्रकरणाशी ज्यांचा संबंध जोडला जात आहे असे अर्जुन खोतकर यांनी देखील या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या 102 क्रमांकाच्या खोलीत पैसे मिळाले आहेत ती खोली किशोर पाटील यांच्या नावाने बुक नाही. तसेच या समितीचा आणि पैशांचा काहीही एक संबंध नाही. समितीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले. या समितीमध्ये अर्जुन खोतकर यांच्यासह इतरही पक्षाचे आमदार उपस्थित होते. त्यामुळे समितीला बदनाम करणे योग्य नाही, असे मत शिवसेनेचे राजू वाघमारे यांनी व्यक्त केले. हे नेमके पैसे कुणाचे आहेत व ते गेस्ट हाऊसला कसे पोहोचले याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. परंतु या घटनेमुळे कुठेतरी अंदाज समिती व एकंदरीतच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. आपल्या जिल्ह्यात देखील अशी अंदाज समिती आलीच असेल. आपल्या जिल्ह्यात असे काही प्रकार घडतात का किंवा याआधी घडलेत का? आम्हाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व त्याची संपूर्ण माहिती देखील आम्हाला पुरवा, जेणेकरून आम्ही त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवू. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.